दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. भाजपा उपाध्यक्ष गणेश मौले यांच्या पाठपुराव्यामुळे सातपूरमध्ये उभारले भव्य श्री स्वामी समर्थ केंद्र. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून व भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनातून, रश्मिताई हिरे बेंडाळे यांच्या प्रेरणेतून आणि भाजपा सातपूर मंडळ उपाध्यक्ष गणेश एकनाथराव मौले यांच्या पाठपुराव्यामुळे सातपूर गावात उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दिनांक 14 जुलै 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा भव्य पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सातपूर गावातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी, आनंद छाया केंद्राचे सेवेकरी तसेच विविध केंद्रातील स्वामी सेवेकरी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री स्वामी समर्थांच्या अखंड नामस्मरणाने आणि जयघोषाने संपूर्ण सातपूर गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. सर्व सेवेकरी आणि सातपूर ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा पालखी सोहळा अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय ठरला. यावेळी प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सविता काळे, स्वाती निगळ, जिल्हा प्रतिनिधी घोडेराव, सातपूर गाव केंद्र प्रमुख गणेश मौले, तालुका प्रतिनिधी रवींद्र कहाणे, गोपालदादा पाटील, पुरकरदादा सोसे तसेच सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय ज्योतिताई मौले, पल्लवी जाधव, चंद्रकला मौले, पुरकरताई, सविता पाटील, सुमनबाई मौले, पूजा भंदुरे, योगिता तिडके, शालिनी भंदुरे, मालन मौले, विजया विधाते, कीर्ती मेतकर, गौरी काश्मीरे, मनीषा मौले, सिंधुताई तिडके, विजया तिडके, वृषाली तिडके आणि वैशाली भंदुरे यांच्यासह असंख्य महिला सेवेकरी आणि भाविकांनी या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवत कार्यक्रमाला भक्तिमय स्वरूप प्राप्त करून दिले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषात संपन्न झालेला हा पालखी सोहळा सातपूर गावासाठी आध्यात्मिक ऊर्जा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी सोहळा ठरला. दक्ष पोलीस न्यूज साठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.